कितीही छान रेडी व्हा, बट देअर इज ऑलवेज वन पर्सन जे नेहमी काही ना काही चुका काढणार. नाही सासूबद्दल, नाही मी भावांबद्दल बोलतीये. आणि लक्षात आलंच असणार आहे. चला लेट्स गेट रेडी फॉर रक्षाबंधन. सी उगाच हे काय लावलंय, असं का लावलंय, तसं का लावलं, काबर लावलं, भाई हे कॉमेंटचं किनापेक्षा ना छान स्किन केअर करा, एक ग्रिपिंग प्रायमर यूज करा आणि छान बेस सेट करून घ्या. सगळ्यात आधी कलर करेक्शन, सेम शेडचं कलर करेक्शन यूज करायचंय, जेणेकरून एक्स्ट्रा फाउंडेशनच्या लेअर आपल्याला जाणवणार नाही, मेकअप केकी होणार नाही आणि पॅची होणार नाही. आणि हो, दिस इज माय फेवरेट पॅलेट फ्रॉम फॉरएव्हर 52. लिंक हवी असेल तर पटकन कॉमेंट करा. आणि नंतर स्किन टिंट यूज करायचा आहे. हाय कव्हरेज फाउंडेशनच्या नादात पडूच नका, याने तुमची स्किन दिसेल स्किन लाईक, म्हणजे जे नो मेकअप म्हणतो ना, तो हा प्रकार. सी कुठलाही टिंट यूज केलं तरी चालेल, मी तर झुडिओचं करते. आणि बीबी किंवा सीसी क्रीम जर असेल ना ती तर बेस्ट आहे. चलो थोडीशी चेहरे में जान डालते विथ कन्सिलर. आणि कुठलाही कन्सिलर यूज करा, लिक्विड कन्सिलर आय प्रेफर. मी ते चुकी केली ऍक्च्युली, मी हाय कव्हरेज कन्सिलर घेतलं. याच्या जागी ना स्विस ब्युटीचं लिक्विड कन्सिलर बेस्ट आहे, अफोर्डेबल, किफायती, सगळ्यात भारी. मस्त कन्सिलरला जागच्या जागी ब्लेंड करायचं, इकडे तिकडे पसरवायचं नाहीये, कारण आपल्याला लुकमध्ये फ्रेशनेस आणायचं. कुठून मला सुचलं आणि मी कन्सिलर ब्रशने ब्लेंड करू लागले. याच्या जागी ना छोटे जे पाऊस मिळतात ना ते यूज करा, त्यांनी ब्लेंडिंग छान होते. आता ट्रान्सल्युशन पावडर किंवा बनाना पावडरनी बफर घेऊन त्याला मल्सिफाय करून नंतर अंडर आईज जिथे जिथे आपल्याला क्रीज लाईन पडतात किंवा जिथे तिथे स्वेटिंग होते ना तिथे तिथे सेट करून घ्यायचे. आता माझ्या फोरहेडला खूप क्रीजेस येतात, सो दॅट्स वाय. चला अर्ध काम झालं. त्याच्यानंतर ना एक पॅलेट आहे मेकअप रिव्हॉल्युशनचं, आणि भाई हा ब्लश म्हणजे ब्लश प्लस हायलायटर, पिंकिश ग्लिटर आहे, खूप सुंदर आहे. तुम्हाला नंतर एक्स्ट्रा हायलायटर लावायची गरज नाहीये, जस्ट ब्लश आणि हायलायटर एकाच याच्यामध्ये. चला एक सिक्रेट ट्रिक सांगते माझी, की जेव्हाही नॅचरल ग्लो दाखवायचा असतो तेव्हा हायलायटर अवॉइड करायचं आणि असले स्प्रे यूज करायचे. हा आहे ग्लो ऑन हाय ऑन ग्लो स्प्रे फ्रॉम स्विस ब्युटी. नंतर आयब्रो सेट करून घेतले. हा आयब्रो सोप मला PR मध्ये मिळालेला. त्याच्यानंतर हे माझं करंट फेवरेट आयशॅडो पॅलेट. याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, त्यात सांगेल मी की का माझं हे फेवरेट आहे. चलो आय मेकअप करते, दॅट्स माय फेवरेट पार्ट बाय द वे. आणि आय एम स्टार्टिंग विथ द लाईट शेड आयशॅडो टू सेट अ बेस. लाईट ब्राऊन शेडने छान बेस क्रिएट करून घेतला. त्याच्यानंतर हे स्विस ब्युटीचं लिप लायनर आहे. येस इट इज लिप लायनर. त्यांनी छान एक आबडधोबड थोडंसं लायनर काढून घेतले, बिकॉज एनिवे ते स्मच करणार आहे. सो हे बघा, ह्या थोड्याशा वॉर्म ब्राऊन शेडनी मी त्याला स्मच करून घेतले. पूर्ण आईवर पसरवायचं नाहीये, जिथे मी फक्त लायनर लावलंय त्याला थोडंसं स्मच करायचंय आणि असं विंग काढल्यासारखं फक्त असं फ्लेक करायचंय. ब्राऊन आयशॅडोची जादू अशी की ज्यांचे डोळे मोठे ते छोटे दाखवत जातात, ज्यांचे छोटे त्यांचे मोठे दाखवत जातात. ते कसे ते नंतर सांगते. आता लोअर लॅश लाईनला पण थोडंसं छान स्मच करून घ्यायचंय. आणि हायलायटर जास्ती ग्लिटर मी वापरलेलं नाहीये, फक्त हायलायटर, इनर कॉर्नर ऑफ आईज आणि ब्राउ बोन, दॅट्स इट. युजली मी काजळ स्किप करते, पण आता इतका छान सटल सिम्पल सॉफ्ट ग्लॅम लुक बनवलाय म्हणून मी ते ग्रे काजळ यूज करते, ब्लॅक नाही. बिकॉज ट्रस्ट मी, कलर काजळ यूज करून बघा, लुकला एक अलग लेवलला देऊन ठेवतो. त्याच्यानंतर माझा फेवरेट पार्ट मस्कारा. इट्स अ स्मॉल वन यूज करते आणि खूप छान डेन्सिटी, लेंथ आणि व्हॉल्यूम सगळ्या आयलॅशेस येतं. बिलकुल वाटत नाही की तुमचे नॅचरल लॅशेस आहेत, असं वाटतंय की तुम्ही एक्सटर्नल लॅश लावलेत. ऑल्सो डोंट फॉरगेट लोअर लॅश लाईन. त्याच्यानंतर आता लिप्सचा पार्ट सगळ्यात महत्वाचा असतो. तुमचा लुक सगळा ह्याच्यावर डिपेंड करतो. मी आधी लिप प्लॅनिंग करून घेते, याने लिप स्ट्रक्चर दिसतात आणि फ्लर दिसतात. इथे मी मार्स यूज करते इन द शेड ब्लड बाथ. खूप सुंदर ब्राऊन आहे, ब्राऊन स्किनसाठी तर बेस्ट आहे. त्याच्यानंतर ही मार्चचीच लिपस्टिक आहे, याचा शेड मला आता आठवत नाहीये, सो बट आय गेस चुरोस गर्ल समथिंग याचा शेड आहे. आणि कमेंट्स करा जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला एक्झॅक्ट शेड सांगते. त्याच्यानंतर लुकमध्ये थोडीशी श्रीमंती आणण्यासाठी म्हणजे रिचनेस आणण्यासाठी लिप ग्लॉस. बाय द वे मी 10 सिक्रेट सांगितले टू मेक युअर लुक रिच. बघितलं नसेल तर गो अँड चेक दॅट आउट. येस दॅट्स रिअली हेल्पफुल. अँड टॅन्टेडा यू आर रेडी. बाई टिकली राहिली. चला आता ना मी ह्या कलरची टिकली शोधतीये आणि लकीली मला पटकनच सापडली. ती ट्रेडिशनलवर टिकली पाहिजेच, बट या सूटवर ही साईज आय डोंट थिंक सो चांगली दिसतीये. थोडंसं कन्फ्युजन होत आहे. आणि एक सेकंड, 1 सेकंड. येस ही छान दिसतीये, नाही छान दिसतीये ना मी. तुम्ही पण दिसू शकता जर हे सगळं फॉलो केलं तर. आणि एक सेकंड, आता एवढ्या मम्मीच्या शिव्या खाऊन कोण एवढे कानातले जमा केलेत, ते घालणार कधी? सी द झुमकाज, प्रिटी लिटिल बेबी. ह्या कोणी तारीफ करत नाही म्हणून स्वतःचीच करावी लागते. बहिणींना आवडलं असेल तर डू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल आणि कमेंट करायचं विसरू नका. हॅपी हंटिंग, आय मीन हॅपी रक्षाबंधन.